नमस्कार. साहित्यदीप प्रतिष्ठानने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या तेजस्वला या कवयित्री संमेलनात मी वैशाली मोहिते आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. साहित्यदीप प्रतिष्ठान गेली 10 वर्ष सातत्याने दर्जेदार साहित्यिक उपक्रम घेऊन आपल्या भेटीला येत आहे. खरं तर 10 वर्षांहून अधिक काळ लोटलेला आहे आता, आणि त्याचबरोबर लॉकडाऊनच्या काळातही या दर्जेदार उपक्रमांना खंड पडलेला नाही. त्यांनी मंचीय कार्यक्रमांइतकेच लॉकडाऊनच्या काळातही तितकेच दर्जेदार कार्यक्रम आपल्याला दिलेले आहेत. 10 वर्ष साहित्यदीप प्रतिष्ठान दर महिन्याला असा एक साहित्यिक उपक्रम घेऊन आपल्या भेटीला येते. त्यात दिवाळी पहाटही आहेच. आणि याचबरोबर सांगायला आनंद असा होतो की नव्या आणि जुन्या जाणत्या साहित्यिकांचा संगम साहित्यदीप प्रतिष्ठानच्या व्यासपीठावर होत असतो. आज 8 मार्च, आणि या 8 मार्चच्या पार्श्वभूमीवर मला दैनिक महाराष्ट्र टाइम्सने तयार केलेली प्रश्नावली माझ्यापर्यंत व्हॉट्सअपद्वारे पोहोचली. तुम्हालाही कदाचित ही प्रश्नावली मिळाली असेलच. या प्रश्नावलीबरोबरच माझेही काही प्रश्न तयार झाले. माझ्याच नकळत ते तयार झाले. त्या संदर्भात मला आता एक सांगावंसं वाटतं की ही प्रश्नावली अशी आहे की तुम्ही स्वतःला वेळ देता का? मुळात तुम्ही स्वतःला वेळ देता का? आणि मी ही प्रश्नपत्रिका नजरेखालून घालत असताना माझ्या मनात उभी ठाकली एक कविता, नीला सत्यनारायण यांची कविता, उदारक्षण. एकांत हवा मला फक्त काही क्षणांपुरता. एकांत हवा मला फक्त काही क्षणांपुरता. एकच श्वास हवा उधार स्वतःच्या संवादापुरता. तुमच्या स्वरात मिसळला सूर, तुमच्या सुरात मिसळला सूर, तर माझ्या शब्दांच्या नुसत्या घोषणा होतील. माझेच शब्द उद्या मला पोकळ आणि फसवे भासतील. माझे शब्द मला उद्या पोकळ आणि फसवे भासतील. एकच शब्द हवा मला, एकच शब्द हवा मला, आज फक्त माझ्यापुरता. एकच श्वास हवा उधार स्वतःच्या संवादापुरता. एकच श्वास हवा उधार स्वतःच्या संवादापुरता. अगदी अंतर्मुख करते ही कविता. आज आपण अशाच मनाला साद घालणाऱ्या, आपल्या सुखदुःखाशी समरस होणाऱ्या काही कवितांबरोबर थोडा वेळ रमणार आहोत. मी साहित्यदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्ष ज्योत्स्नाताई चांदगुडे यांना प्रास्ताविक सादर करण्यासाठी आमंत्रित करते. कवितेला मानानं व्यासपीठ देणाऱ्या, सर्वांना बरोबर घेऊन चालणाऱ्या ज्योत्स्नाताई, माजी मुख्याध्यापिका, साहित्यदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्ष, साहित्यदीप दिवाळी अंकाचे संपादिका. ज्योत्स्नाताईंचे तेजस्वला, जीवन मृत्यू, नाद अनाहत हे 3 कविता संग्रह प्रकाशित आहेत. त्याचबरोबर 3 एकांकिका प्रकाशित आहेत. मैत्र पंचमी हा त्यांच्या 5 मैत्रिणींचे आत्मनिवेदनपर पुस्तक प्रकाशित आहे. अनेक कवी संमेलनं, आकाशवाणी, दूरदर्शनवरही त्यांनी कविता सादर केल्या आहेत. महाराष्ट्र राज्य पुरस्कारासह त्यांना आपटे पुरस्कारासारखा मानाचा पुरस्कार प्राप्त आहे. साहित्याबरोबरच त्या आदर्श शिक्षिका म्हणूनही सन्मानित झालेले आहेत. ज्योत्स्नाताई चांदगुडे. नमस्कार. आजकाल स्वतःला छाटणं बंद केलं आहे तिनं. उंची वाढायला लागली म्हणून काय स्वतःला छाटायचं? तिनं ठरवलं मोकळ्या हवेत जगायचं. काय हवंय तिला
ते साऱ्यांनाच सांगायचं, काय हवंय तिला ते साऱ्यांनाच सांगायचं. महिला दिनानिमित्त घेत असलेल्या या कवी संमेलनात आज सर्वच कवितांचा मूड हा असाच असणार आहे. स्त्रीवादी, स्त्री जाणीवेची कविता असणार आहे. अनेक वर्ष किंवा वर्षानुवर्ष स्त्रीनं जे भोगलं, जे सोसलं, तेच आता त्यांच्या कवितांमधनं उतरलेलं आपल्याला दिसणार आहे. 1975 साली 8 मार्च रोजी आपल्या संयुक्त राष्ट्रसंघानं हा 8 मार्च हा दिवस महिला दिवस म्हणून साजरा करायला, जगभर साजरा करायला घेतला आणि तेव्हापासून 8 मार्च हा महिला दिन म्हणून साजरा होतो. त्या दृष्टीने आपणही स्त्री जाणीवेची कविता घेऊन आज महिला दिन साजरा करत आहोत. आजच्या या कार्यक्रमाला डॉक्टर स्नेहसुधा कुलकर्णी या अध्यक्ष म्हणून लाभल्या. माझी मैत्रीण आहे आणि अतिशय मला अभिमान आहे की अगदी शून्यातनं हिने तिचं सर्व विश्व निर्माण केलं आहे. अनेक कविता संग्रह, कथासंग्रह तिचे प्रकाशित झालेले आहेत. काही कादंबऱ्या प्रकाशित आहेत. निहार या प्रकाशन संस्थेची ती प्रकाशिका आहे आणि निहार या दिवाळी अंकाची ती संपादिका पण आहे. अनेक पुस्तकं तिच्या प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेली आहे. गेली कित्येक वर्ष प्रकाशन व्यवसाय एक अतिशय उत्तम रीतीनं ती सांभाळते. महिला उद्योजिका म्हणून मला तिचा अतिशय अभिमान वाटतो. तेवढीच तिची कविताही चांगली सकस अशी कविता आहे. आज ती अध्यक्ष म्हणून आम्हाला लाभली ह्याचा मला अतिशय आनंद होत आहे. आजच्या कार्यक्रमाला ज्या कवयित्रींना आम्ही निमंत्रित केलं त्या सगळ्यांनीच आपले व्हिडिओ दिले, होकार दिला आणि कवी संमेलन हे होत आहे त्याबद्दल त्या सर्वच कवयित्रींचे मी मनापासून आभार मानते. तसेच वैशाली मोहिते ही सूत्रसंचालन करीत आहे. उत्तम सूत्रसंचालन करण्यासाठी आता तिचं नाव नक्कीच प्रसिद्ध होणार आहे. सुप्रसिद्ध कवयित्री आहे. तसंच आजच्या आणि अनेक कार्यक्रमांच्या पत्रिका वैशाली अतिशय सुबकपणे करत आहे. त्याबद्दल वैशालीचं करावं तितकं कौतुक थोडेच आहे. वैशालीचेही मी मनापासून आभार मानते. साहित्यदीप प्रतिष्ठान गेली 10 वर्ष, 10 म्हणण्यापेक्षा आता 11 म्हणायला हरकत नाही. एप्रिल महिन्यात 11 वर्ष पूर्ण होतील. तर गेली 11 वर्ष साहित्यदीप प्रतिष्ठान दर महिन्याला एक असे कार्यक्रम घेत आले आहे. कार्यक्रमांचं वैविध्य कार्यक्रमामध्ये आहेच. त्यामध्ये मग शिक्षक दिनाच्या कविता असतात, पुरुष सूक्त, महिला दिनाच्या, दिवाळी पहाट अशा वेगवेगळे कार्यक्रम तर होतातच. पण त्याचबरोबर 6 प्रकारचे पुरस्कारही देत असतो. काव्यदीप पुरस्कार महिला आणि पुरुष या दोघांनाही काव्यदीप पुरस्कार दिला जातो. कथादीप पुरस्कार, साहित्यदीप पुरस्कार, तसेच कलादीप पुरस्कार आणि गझलदीप पुरस्कार असे 6 पुरस्कार दरवर्षी दिले जातात. तसेच काही विद्यार्थ्यांना, गरजू विद्यार्थ्यांना, साधारणपणे 50 गरजू विद्यार्थ्यांना आम्ही दत्तक घेऊन त्यांना कपडे किंवा त्यांना शालेय वस्तू असं दरवर्षी देत असतो. सामाजिक भान ठेवून असेही काही कार्यक्रम आम्ही घेत असतो. याशिवाय परिसंवाद, चर्चा हे असे सगळे कार्यक्रम होत असतात. यासाठी आमचे सर्व सल्लागार आणि कार्यकारी मंडळ आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं असतं. त्यांच्या सहकार्याशिवाय आमचे हे कार्यक्रम होऊच शकणार नाही. धनंजय तडवळकर एक उत्साही चेहरा, त्यांचा तर आम्हाला त्यांच्याबरोबरच मी सातत्याने काम करत असते. किंबहुना आम्ही दोघं मिळून हा रथ जो आहे हा रथ ओढत आहोत असं म्हणायला हरकत नाही. त्यांचं पूर्ण सहकार्य असतं. त्याशिवाय आम्ही पुढे जाऊच शकलो नसतो. तर सगळ्यांचेच मी मनापासून आभार मानते. डॉक्टर स्नेहसुधा कुलकर्णी हिने अध्यक्षपद स्वीकारलं त्याबद्दल पुन्हा एकदा तिचे मनापासून आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. आज आपल्या तेजस्वला कवयित्री संमेलनाच्या अध्यक्ष आहेत डॉक्टर स्नेहसुधा कुलकर्णी. स्नेहसुधाताईंचा थोडक्यात परिचय. खरं तर स्नेहसुधाताईंचं कार्य प्रकाशिका म्हणून, एक साहित्यिका म्हणून खरंच खूप वाखाणण्यासारखं आहे. म्हणजे ज्या काळात आत्ता अलीकडे जरी आपल्याला प्रकाशिका म्हणून अनेक प्रकाशिका आपल्यासमोर असल्या तरी स्नेहसुधाताईंनी हा व्यवसाय अशा काळात सुरू केला
की त्या काळात स्त्रिया नव्हत्याच ह्या कार्यक्षेत्रात, म्हणून त्यांचं खरंच विशेष कौतुक आहे. निहारा प्रकाशनच्या त्या प्रकाशिका, निहारा मासिकाच्या संपादिका, इंग्लिश आणि मराठी ह्या दोन्ही विषयात त्यांनी BA, MA, BEd केलेलं आहे. त्यांचे स्वतःचे विपुल लेखन आहे आणि प्रकाशित पुस्तके तर बरीच आहेत त्यांची. त्यांच्या लेखनात 11 कादंबऱ्या, 11 कथासंग्रह, 6 काव्यसंग्रह, 9 बालवाङ्मयाची पुस्तके आहेत. अशी एकूण त्यांची 42 पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांच्या दिवाळी अंकासह, निहारा हा त्यांचा दिवाळी अंक, या दिवाळी अंकासह त्यांना वैयक्तिक असे अनेक पुरस्कार प्राप्त आहेत. प्रवाहाविरुद्ध पोहताना हे त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित आहे. आता प्रकाशनाच्या वाटेवर असलेल्या कुणाच्या खांद्यावर आणि मातृप्रतिमा ही 2 पुस्तकं त्यांची प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. मी स्नेहसुधाताईंना आमंत्रित करते की त्यांनी त्यांचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. नमस्ते रसिक हो. महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या साहित्यदीपच्या या कवी संमेलनात सहभागी होताना मला मनपूत आनंद होतो आहे. साहित्यदीपच्या संस्थापक अध्यक्षा ज्योत्स्ना चांगुडे, ज्येष्ठ कवयित्री यांना या संमेलनाचं श्रेय द्यायला हवं. आणि असं श्रेय देताना ज्योत्स्ना माझी मैत्रीण आहे, यामुळे हा आनंद द्विगुणित होतो आहे. साहित्यदीपने गेल्या काही वर्षात साहित्य क्षेत्रात आपले नाव सतत उजळत ठेवले आहे. सतत वेगवेगळे नाविन्यपूर्ण कार्यक्रम करून साहित्यदीप हे वैशिष्ट्यपूर्ण व्यासपीठ ठरलेलं आहे. माननीय धनंजय तडवळकर, विसू चव्हाण, राजेंद्र शहा, ॲडव्होकेट विलास अत्रे इत्यादींची साहित्यदीपची टीम ही खूपच क्रियाशील आणि रसिक आहे. अर्थात ही टीम तयार करण्यामागेही ज्योत्स्ना आणि धनंजय तडवळकर यांचा मोलाचा वाटा आहे. दिवाळी पहाट, साहित्यदीपची वेगवेगळी कवी संमेलने आणि साहित्यदीपचे विविध पुरस्कार यामधून साहित्यदीपचा प्रकाश दिवसेंदिवस अधिकाधिक दैदिप्यमान होतो आहे. गेल्या वर्षी 7 मार्च 2020ला महिला दिनानिमित्ताने सावरकर भवनामध्ये कवी संमेलन झालेले होते. हे आपल्या सगळ्यांच्या स्मरणात असेलच. आता वर्षभरानंतर कोविडचा काळ ओसरताना आपण पुन्हा एकदा जमत आहोत. परंतु गेल्या वर्षभरात कोविडच्या काळातही ज्योत्स्ना मॅडम स्वस्थ असलेल्या नव्हत्या. त्यांची ऑनलाईन विविध कवी संमेलने सतत चालूच होती. तसंच कधी पाहुण्या म्हणून, तर कधी अध्यक्ष म्हणून, तर कधी सहभागी कवयित्री म्हणून त्या कवी संमेलनांमध्ये सहभागी होत होत्या. अर्थात साहित्यावरचं अफाट प्रेम असल्यानं त्यातून त्यांना ही ऊर्जा मिळत असावी असं मला तरी वाटतं. स्वतःच्या लेखनाबरोबरच इतर तरुण लेखकांची पिढी या साहित्यदीपमधून त्या घडवीत आहेत असं मला वाटतं. आज महिला दिन 8 मार्च. आपण हा दिवस कधी विसरत नाही. पण अंतर्मुख होऊन विचार करायला लागलं तर असं वाटतं की खरंच या दिवसाची अजूनही गरज आहे का? आपण वर्तमान काळात वावरतो तेव्हा अनेकदा म्हणतो की आपण स्त्री पुरुष समानतेच्या काळात वावरतो आहोत. 21व्या शतकाची सुद्धा 2 दशकं आपण पूर्ण केलेली आहेत आणि तरीही हा महिला दिन साजरा करण्याची गरज वाटते. मला तरी असं वाटतं की याची गरज आज आहे. कारण का तर अजूनही लिंगभेद निरपेक्ष स्त्रीचा विचार करण्याची मानसिकता पुरुषाच्या मनामध्ये रुजलेली नाही. त्यामुळे हे कवी संमेलन किंवा महिला दिन आपल्याला साजरा करावा लागतो. असो, आपण आशावादी आहोत. आशावादी राहू, क्रियाशील राहू
बचेंगे तो और भी लढेंगे. या नयाने सर्व क्षेत्रांमध्ये आपण महिला अग्रेसर राहूया. महिला दिनानिमित्त निर्भय बनायचे ठरवूया. महिला दिनानिमित्त निर्भय व्हा, पुढे चला, असा एक संदेश मी आपणाला देऊ इच्छिते. या संमेलनाच्या निमित्तानं मला साहित्य दीपने अध्यक्षपदाचा मान दिला, याबद्दल मी ज्योत्स्ना चांदगुडे, मान्य धनंजय तडवळकर आणि सर्व आयोजक यांना मनपूर्वक धन्यवाद देते. नमस्ते. आपल्या तेजस्वला कवयित्री संमेलनाच्या अध्यक्ष स्नेहसुधाताई यांची कविता आपण ऐकण्यास अगदी सगळेच जण उत्सुक आहोत. मी स्नेहसुधाताईंना विनंती करते की त्यांनी त्यांची कविता आपल्याला ऐकवावी. साहित्य दीपच्या या कवी संमेलनात मी आता माझी रचना सादर करते. शीर्षक आहे बाईचा जन्म. बाईचा जन्म माझा, बाईचा जन्म माझा, रोज भोगावी नव्याने तिने जगण्याची सजा. रोज भोगावी नव्याने तिने जगण्याची सजा. बाईचा जन्म माझा, युगायुगाचे प्राक्तन कन्या परक्याचे धन. युगायुगाचे प्राक्तन कन्या परक्याचे धन. तिच्या प्राप्तीसाठी झाले पुराणात किती रण. तिच्या प्राप्तीसाठी झाले पुराणात किती रण. तिच्या मनाचा विचार कुणी केला का रे राजा. तिच्या मनाचा विचार कुणी केला का रे राजा. बाईचा जन्म माझा, गीता कृष्णेला वाटून झाले तिचे 5 पती. गीता कृष्णेला वाटून झाले तिचे 5 प्रती. राघवाने अव्हेरिता जानकीची झाली माती. अहिल्याच्या उद्धारास रामाचीच पदरजा. अहिल्याच्या उद्धारास रामाचीच पदरजा. बाईचा जन्म माझा, तिच्या शील चारित्र्याचे तोच ठरवी निकष. तिच्या शील चारित्र्याचे तोच ठरवी निकष. स्वार्थासाठी परक्यास दावी तिचेच अनिश. भोगावे तिनेच त्याची अबाधित ध्वजा. भोगावे तिनेच त्याची अबाधित ध्वजा. बाईचा जन्म माझा, सती म्हणून जळावे जोहारातून पोळावे. सती म्हणून जळावे जोहारातून पोळावे. इतिहासात असंख्य तिच्या छळाचे पुरावे. तिका बाहुली निर्जीव, तिका बाहुली निर्जीव, कुणी भोगा कुणी त्यजा. तिका बाहुली निर्जीव, कुणी भोगा कुणी त्यजा. बाईचा जन्म माझा, आता शिकली तरीही सोसते ती अत्याचार. आता शिकली तरीही सोसते ती अत्याचार. असो कोणी विद्यार्थिनी, कोणी असो पत्रकार. न्यायवंचित महिला वासनांध झाली प्रजा. न्यायवंचित महिला वासनांध झाली प्रजा. आता शिकली तरीही सोसते ती अत्याचार. आता शिकली तरीही सोसते ती अत्याचार. असो कोणी विद्यार्थिनी, कोणी असो पत्रकार. न्यायवंचित महिला, न्यायवंचित महिला वासनांध झाली प्रजा. न्यायवंचित महिला वासनांध झाली प्रजा. बाईचा जन्म माझा, नको महिला दिनाचे आता उगाच गोडवे. नको महिला दिनाचे आता उगाच गोडवे. नको देवता वादासी तिने सखीच राहावे. ब्रह्मांडच कोसळेलं तिला कराल रे वजा. ब्रह्मांडच कोसळेलं तिला कराल रे वजा. बाईचा जन्म माझा, बाईचा जन्म माझा. रोज भोगावी नव्याने तिने जगण्याची सजा. रोज भोगावी नव्याने तिने जगण्याची सजा. नमस्ते.
धन्यवाद स्नेहसुधाताई. लपे करमाची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली, लपे करमाची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली, पुसविसनी जाई गेलं कुकू, रेखा उघडी पडली. देवा तुझ्या बी घराचा जरा धनाचा आटला, धनरेखाच्या चर्यानं तया हयात रे फाटला. बापा नको मारू थापा, असो खरा असो खोट्या, नाही नशीब नशीब तय हाताच्या रे घोट्या. अरे नशीब नशीब लागे चक्कर पावाले, अरे नशीब नशीब लागे चक्कर पायाले, नशिबाचे नऊ गिरे ते बी फिरत राहिले. राहो दोन लाल सुखी हेच देवाला मागन, त्यात आलं रे नशीब काय सांगे पंचांगन. नको नको रे ज्योतिषा नको हात माझा पाहू, माझे दैव मालास कळे माझी दारी नको येऊ. ही बहिणाबाईंची कविता आपल्या सगळ्याच स्त्री जातीची व्यथा सांगणारी कविता. या बहिणाबाईंच्या कवितेनंतर मी आमंत्रित करते, या कवी संमेलनात आमंत्रित करते, कवितेची कविता आपण ऐकणार आहोत, अर्थातच कविता क्षीरसागर. नमस्कार, मी कविता क्षीरसागर. साहित्यदीप प्रतिष्ठान आयोजित महिला दिनानिमित्त होणाऱ्या या कवी संमेलनामध्ये मी माझी एक रचना सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे दरवाजा बंद आहे. न्याय मागण्यासाठी तू तिष्ठत उभी आहेस युगानुयुगे. न्याय मागण्यासाठी तू तिष्ठत उभी आहेस युगानुयुगे, पण तुझे गाऱ्हाणे तुझा आक्रोश पोचतच नाहीये त्याच्यापर्यंत. त्याचे दार तर बंद आहेच, पण त्या बंद दारामागे बहुधा बंद आहेत त्याचे डोळे, कान आणि हृदयही. नाहीतर एव्हाना हा दरवाजा नक्की उघडला असता. थांबव आता तरी हे वृथा वाट पाहणे. अगं हा दरवाजा बंद आहे, पण बाहेर हे निळं आकाश खुलं आहे तुझ्यासाठी. पहा, विचार कर. धन्यवाद. धन्यवाद कविता. पुढची कविता आहे सुहासिनी इर्लेकर यांची. ती तमोयुगातून आली अंतरी प्रज्वलित ज्योत. ती तमोयुगातून आली अंतरी प्रज्वलित ज्योत. फिरली ती तेथे उजळे तेजाची पाऊल वाट. घेऊन सतीचे वाण दिनांची माता झाली. घेऊन सतीचे वाण दिनांची माता झाली. आजीव वंचितांसाठी ती चंदन होऊन झिजली. जणू आदिशक्ती अवतरुणी नवरात्र संगरी लढली. खेळून शिलांगण आता श्रमली अन निद्रिस्त झाली. ती ज्योत मालवे तरीही ही प्रकाश चिरंतन रूप. सूर्यास्त जाहला परितो ते जाळत अक्षय दीप. मी आमंत्रित करते निरुपमा महाजन. मंडळी नमस्कार, मी निरुपमा महाजन. साहित्यदीप प्रतिष्ठान आयोजित महिला दिनानिमित्त असलेल्या या काव्य मैफिलीमध्ये मी माझी एक कविता तुमच्यासमोर सादर करते. कवितेचं शीर्षक आहे सखे ग. पहाट किंवा प्रभात असू दे, जागू दे जग किंवा निजू दे. पहाट किंवा प्रभात असू दे, जागू दे जग किंवा निजू दे. इतरांसाठी झटण्यासाठी ते करला गती कामाला. सखे ग वंदन माझे तुझला, सखे ग वंदन माझे तुझला. रखरख त्या तप्त दुपारी, कष्टून जाते दुनिया सारी. रखरख त्या तप्त दुपारी, कष्टून जाते दुनिया सारी. त्या कष्टांवर फुंकर घालित
भरविसी घास आम्हाला, सखे ग वंदन माझे तुझला, सखे ग वंदन माझे तुझला. सांज सावल्या दाटून येती, सान थोरली मने हुरहुरती. सांज सावल्या दाटून येती, सान थोरली मने हुरहुरती. शुभं करोती म्हणून शांतता, देसी आत जीवाला, सखे ग वंदन माझे तुझला, सखे ग वंदन माझे तुझला. रात्र निबिड भय दाटून येता, दुष्ट सावल्या वर भिरभिरता. रात्र निबिड भय दाटून येता, दुष्ट सावल्या वर भिरभिरता. पदरा खाली घेऊन घरकुल, लाविसी प्राणपणाला, सखे ग वंदन माझे तुझला, सखे ग वंदन माझे तुझला. आणि शेवटचं कडवं एका पुरुषाच्या दृष्टिकोनातून. अशी भगिनी लाघवी दुहिता किंवा जीवनदात्री माता. अशी भगिनी लाघवी दुहिता किंवा जीवनदात्री माता. समर्थ पत्नी घरात असता, का शोधू अन्य सुखाला, सखे ग वंदन माझे तुझला, सखे ग वंदन माझे तुझला. धन्यवाद. धन्यवाद निरुपमा. अनुराधा पाटील. मी वजा करत जाते स्वतःला हळूहळू वर्तमानातून. नकोशी होते कोणत्याही नात्याची नव्यानं मांडामांड. आयुष्याची एक एक पाकळी तर गळत चाललीये. अदृश्य घनाकाराची नगभर सावलीसुद्धा झाकाळून टाकते सगळं आकाश. कुठली प्रार्थना मग बळ देईल अवघे कल्लोळ ओलांडून. शुभ्र निखळ पापाच्या रेषा उमटतात अधूनमधून. काळोखाच्या पापुद्र्यावर कवडीमोल पुण्याकडं पापण्या उचलून पाहतात डोळे. मला काहीच मागायचं नसतं, काहीच नाकारायचं नसतं. मी चौकटीत पार्थिवाच्या आणि चौकटीबाहेर निरंतर. मी आमंत्रित करते अनुराधाताई काळे यांना. मी अनुराधा काळे. साहित्यदीप प्रतिष्ठानच्या कवी संमेलनामध्ये मला सहभागी करून घेतल्याबद्दल साहित्यदीप प्रतिष्ठानची मी आभारी आहे. मी कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे स्मरण रंजन. स्मरण रंजन. नको जात्यावर ओवी, नको पायामध्ये काटा. नको जात्यावर ओवी, नको पायामध्ये काटा. तुझ्या बदलू दे माय, आता जगण्याच्या वाटा. नको जात्यावर ओवी, नको पायामध्ये काटा. तुझ्या बदलू दे माय, आता जगण्याच्या वाटा. नको दांडाचं लुगड, नको फाटका पदर. नको दांडाचं लुगड, नको फाटका पदर. वेशी बाहेर जगाशी तुझी भिडू दे नजर. वेशी बाहेर जगाशी तुझी भिडू दे नजर. नको दांडाचं लुगड, नको फाटका पदर. वेशी बाहेर जगाशी तुझी भिडू दे नजर. नको भुकेला ग कोंडा, हवी कष्टाला भाकर. नको भुकेला ग कोंडा, हवी कष्टाला भाकर. नको निजेला ही धोंडा, हवं हक्काचं छप्पर. नको भुकेला ग कोंडा, हवी कष्टाला भाकर. नको निजेला ही धोंडा, हवं हक्काचं छप्पर. नको स्मरण रंजन, तव मूक यातनांचे. नको स्मरण रंजन, तव मूक यातनांचे. तुझ्या ओठावर यावे गाणे आनंदी जिण्याचे. तुझ्या ओठावर यावे गाणे आनंदी जिण्याचे. गाणे आनंदी जिण्याचे. गाणे आनंदी जिण्याचे. धन्यवाद. धन्यवाद अनुराधाताई. विमल लिमये.
पदर पेटत नाही, दिवा विझत नाही. पदर पेटत नाही, दिवा विझत नाही. आतली धग मात्र दिवा नेणारीला जाणवते. पदर हलत नाही, पदर उडत नाही. पदर हलत नाही, पदर उडत नाही. आतले घुसमट मात्र जीवघेणी ठरते. पदर फाटत नाही, पदर उसवत नाही. आयुष्याची गोधडी मात्र पाला आतल्या चिंध्यांसारखी. आता पदर नसला तरी ओढणी असते. आता पदर नसला तरी ओढणी असते. रंग बदलतो, पोत बदलतो, नक्षी बदलते, किनार बदलते. पदर काय आणि ओढणी काय? पदर काय आणि ओढणी काय? त्यावर पडणारी नजर मात्र अनादि अनंत. त्यावर पडणारी नजर मात्र अनादि अनंत. मी आमंत्रित करते नूतन शेटे. नमस्कार, मी नूतन योगेश शेटे, बेंगलुरू, कर्नाटका इथून साहित्यदीप प्रतिष्ठान आयोजित महिला दिन विशेष काव्यसंमेलनात माझी कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे सिग्नल. सिग्नल आला रोजचा की वेग मंदावते. सिग्नल आला रोजचा की वेग मंदावते पायाने. गाडी थांबते माझी, ती रोजच्यासारखी येते. ती रोजच्यासारखी येते. टकटक करते काचेवरती, तोंड वेंगाडते आणि म्हणते, माई द्या काहीतरी लेकरासाठी. मी आजही पुन्हा नव्यानं पाहिल्यासारखं पाहते तिचं वैभव मळक्यातलं. मी आजही पुन्हा नव्यानं पाहिल्यासारखं बघते तिचं वैभव मळक्यातलं. उदरनिर्वाहासाठी बिजवलेलं, उदरनिर्वाहासाठी बिजवलेलं. एक विस्कटलेल्या केसांची पोरगी आणि एक तिच्या पदरात बांधलेलं तान्हुलं. पाहिलं आणि जाणवलं, पाहिलं आणि जाणवली तिच्या पदराची श्रीमंती. की जाणवलं मला माझं गरीब असणं, की जाणवलं मला माझं गरीब असणं. ती हात पसरून पैसे मागत होती लेकरांसाठी. ती हात पसरून पैसे मागत होती लेकरांसाठी. आणि मी पसरते रोज माझे समृद्ध हात त्याच लेकरासाठी. मी तिच्या पदरात टाकते काही चिल्लर डाव्या हातानं. आई होण्याची पुण्याई जोडू पाहते. मी तिच्या पदरात टाकते काही चिल्लर डाव्या हातानं. पदरात काही पुण्याई जोडू पाहते. सिग्नल हिरवा होईपर्यंत कोसते देवाला त्या अपात्रीदानाबद्दल. सिग्नल हिरवा होईपर्यंत कोसते त्या देवाला त्या अपात्रीदानाबद्दल. तिच्या ओठीतल्या ती हसते विजयी नायिकेप्रमाणे. ती हसते विजयी नायिकेप्रमाणे. फरफटवते हातातली भावली पुढच्या गाडीपर्यंत भीक मागण्यासाठी. मला जाणवत राहतं माझं वांझोटेपण. आणि मग मीही तोंड वेंगाडते मनात. आणि मग मीही तोंड वेंगाडते मनात. आणि म्हणून पाहते, विठूमाई लेकरू वाढ गं माझ्या पदराला. आणि फरफटवते गाडी पुढच्या सिग्नलपर्यंत. आणि फरफटवते गाडी पुढच्या सिग्नलपर्यंत. धन्यवाद. धन्यवाद नूतन. पद्मा गोळे. एक दिवस त्या लाल केशरी संध्येने मला विचारलं. एक दिवस त्या लाल केशरी संध्येने मला विचारलं, ए तू कशासाठी जगतेस? ए तू कशासाठी जगतेस? मी हसले आणि उत्तर दिलं, आजचा दिवस तरी तुझं हे सुंदर रंगसुरंगी रूप पाहण्यासाठीच जगते. आजचा दिवस तरी तुझं हे सुंदर रंगसुरंगी रूप पाहण्यासाठीच जगते. माझं उत्तर ऐकून ती उदास फिकी हसली आणि काहीच न बोलता संथ पावलांनी निघून गेली. पद्मा गोळे यांची मनाला अस्वस्थ करणारी कविता. या कवितेनंतर मी आमंत्रित करते आरती देवगावकरला. नमस्कार. साहित्यदीप प्रतिष्ठानतर्फे आयोजित महिला दिनानिमित्त कवी संमेलनात मी आरती देवगावकर माझी कविता सादर करते आहे. शीर्षक आहे नभापारचे विश्व. असे वाटते काहीसे रे घडावे, नभापारचे विश्व जाणून घ्यावे. असे वाटते काहीसे रे घडावे, नभापारचे विश्व जाणून घ्यावे. रूढींची पदी पैंजणे काचता ती, नव्याने कसे घाव आता भरावे. किती हा क्षणांचा पसारा सभोवती,
किती वेगळालेच आभास होती. कुठे आधी कोठे समाप्ती कळेना, अगा जीवनाची कळेनाच मिती. पहावी किती वाट वेडाच रावा, पहावी किती वाट वेडाच रावा. युगाचीच लागे अशी आस जीवा, परंतु पाहते सुखे आत त्याला, परंतु पाहते सुखे आत त्याला. आता अंतरातून वाजतो पावा, आता वाजतो अंतरातून पावा. धन्यवाद. धन्यवाद आरती. आसावरीताई काकडे, तू दारात उभी आहेस, तू दारात उभी आहेस आणि आनंदून तुला मी आत ये म्हणते. तू दारात उभी आहेस आणि आनंदून मी तुला आत ये म्हणते आहे. पण या गच्च पसरलेल्या घरात, पण या गच्च पसरलेल्या घरात तुझ्या जोगी जागा कुठे आहे? या गच्च पसरलेल्या घरात तुझ्या जोगी जागा कुठे आहे? थांब, आवरते पसारा, थांब, आवरते पसारा. दारं बंद होती ना कित्येक वर्ष, दारं बंद होती ना कित्येक वर्ष. मीही आत्ताच आले परत. बाहेरचं सगळं आवरून लक्षातच आलं नाही. आतलंही आवरायला झालं असेल ते, आतलंही आवरायला झालं असेल ते. आसावरीताईंची ही आपलं अंतरंग आणि बहिरंग उलगडून दाखवणारी कविता. स्वाती यादव. नमस्कार. साहित्यदीप प्रतिष्ठान आयोजित महिला दिनानिमित्त होत असलेल्या कवी संमेलनामध्ये मी स्वाती यादव माझी एक गझल सादर करीत आहे. गझलेचा मतला असा आहे: घेतला हाती निखारा, बांधला पदरात वारा. घेतला हाती निखारा, बांधला पदरात वारा. पूर्ण हे आयुष्य जाते, पण कुठे मिळतो निवारा. आणि शेर बघा की: वाट ही अंधारलेली, निखळतो एक एक तारा. कर्म करते एक कोणी, भोगतो कोणी विचारा. कर्म करते एक कोणी, भोगतो कोणी विचारा. आणि शेर आहे की: शिस्त नाही या मनाला, वाढतो आहे पसारा. ही नशा आहे गझलची, ही नशा आहे गझलची, यावरी कोठे उतारा. आणि शेवटचा शेर आहे की: वीट मंदिर रुक्मिणीला, वीट मंदिर रुक्मिणीला, भासतो विठ्ठल विचारा. घेतला हाती निखारा, बांधला पदरात वारा. धन्यवाद. धन्यवाद स्वाती. शांताबाई शेळके. ये नवलाची आज प्रतीती, नव्या जीवनी नव अनुभूती. नवक्षितिजावर नवाच भास्कर, नव किरणांची वितरी दीप्ती. नवभूमीवर नवे तृणांकुर, नवा तजेला खुलतो वरती. नव साम्राज्ये नवी क्षितिजे, नव आकांक्षा मनी स्फुरवती. नव भावना नव्या कामना, नव अश्रू नवे हास्य फुलवती. स्वप्ने नूतन सत्ये नूतन, नव चैतन्ये नटून झळकती. सर्व नवोनव विलसे वैभव, नव जीवन विस्तारले पुढती. ये नवलाची आज प्रतीती, ये नवलाची आज प्रतीती. नव जीवनी नव अनुभूती. ये नवलाची आज प्रतीती, नव्या जीवनी नव अनुभूती. मी आमंत्रित करते नयन राजमानेंना. नमस्ते. मी प्राध्यापक नयन भादुले राजमाने, साहित्य नयन. साहित्यदीप प्रतिष्ठानद्वारा महिला दिनानिमित्ताने कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे आणि त्या कवी संमेलनासाठी मी आपली कविता सादर करत आहे. जमीन. स्त्रीत्वाचा समान धागा बांधत तिने अवकाश शोधत उत्तुंग भरारी घेत त्याला कवेत घेतलं. स्त्रीत्वाचा समान धागा बांधत
तिने अवकाश शोधत उत्तुंग भरारी घेत त्याला कवेत घेतलं. जखडून ठेवणारी प्रत्येक बेडी तोडली तिने. जखडून ठेवणारी प्रत्येक बेडी तोडली तिने. पारंपरिक समज, अंधश्रद्धा, स्त्रियांना सोसावे लागणारे दुय्यमत्व. पारंपरिक समज, अंधश्रद्धा, स्त्रियांना सोसावे लागणारे दुय्यमत्व इतकंच नाही तर आयुष्यातले खचवणारे प्रसंग. इतकंच नाही तर आयुष्यातले खचवणारे प्रसंग या साऱ्याच्या पलीकडे जात तिने नव्या वाटा शोधल्या. या साऱ्याच्या पलीकडे जात तिने नव्या वाटा शोधल्या. पाहिली नवी सर्जनशील स्वप्न. पाहिली नवीन सर्जनशील स्वप्न. केली जुलूम आणि अनिश्चिततेवर मात. केली जुलूम आणि अनिश्चिततेवर मात. हे अंगण केवळ स्वतःपुरते नाही. हे अंगण केवळ स्वतःपुरते नाही. अनेक स्वप्न या अंगणात विसावली. अनेक स्वप्न या अंगणात विसावली. वाचलंय तिनं ती अर्ध्या आकाशाची मालकीन. वाचलंय तिनं ती अर्ध्या आकाशाची मालकीन. पण नाही होत अर्थबोध तिला. पण नाही होत अर्थबोध तिला. कारण जीवन जगतानाची विसंगती. कारण जीवन जगतानाची विसंगती. मग ती पडते संघर्षाला बळी. मग ती पडते संघर्षाला बळी. कारण एका पुरुषाने आपल्याला हवे असलेले जग निर्माण करावे. कारण एका पुरुषाने आपल्याला हवे असलेले जग निर्माण करावे ही तिची अपेक्षा ठरते फोल. मग ती सरसावते आपले जग आपण बांधण्यासाठी. मग ती सरसावते आपले जग आपण बांधण्यासाठी. चाकोरीच्या बाहेर जाऊन ठसा उमटवण्यासाठी. मग ती सरसावते आपले जग आपण बांधण्यासाठी. चाकोरीच्या बाहेर जाऊन ठसा उमटवण्यासाठी. तिचा बुलंद आवाज. तिचा बुलंद आवाज आभाळात पोहोचवणारे क्षणिक तरंग. तिचा बुलंद आवाज आभाळात पोहोचवणारे तरंग उमटतात तिच्या हृदयावर चिरंतन आणि प्रेरणादायी. उमटतात तिच्या हृदयावर चिरंतन आणि प्रेरणादायी. तिच्या व्यक्तिमत्वाला पडतात धुमारे. तिच्या व्यक्तिमत्वाला पडतात धुमारे. पडतात कंगोरे. पण तसं जमीन मिळणं अवघड असतं नाही का? पण तसं जमीन मिळणं अवघड असतं नाही का? ती झगडत राहते. ती झगडत राहते स्वतःसोबतच इतरांसाठीही. ती झगडत राहते स्वतःसोबतच इतरांसाठीही. ती जमीन शोधतीये आजही. ती जमीन शोधतीये आजही. धन्यवाद. धन्यवाद नयन. शिलाताई निपुणगे. काचेतल्या बाहुलीला नसतेच कसली जात. काचेतल्या बाहुलीला नसतेच कसली जात. कुंडीतल्या निवडुंगाला नसतो अरण्याचा ध्यास. टाकीतल्या पाण्यात खळाळत नाहीत लाटा. टाकीतल्या पाण्यात खळाळत नाहीत लाटा. डांबरी रस्त्यांना ठाऊक नसतात रानातल्या पाऊलवाटा. गुच्छातल्या फुलांचा हरवलेला असतो दरवळ. बॉन्साईच्या मुळांना कुठला धरित्रीचा परिमळ. खुराड्यातल्या कबुतरांची सारखीच जीवनसरणी. पिंजऱ्यातल्या राघूची पढवलेली वाणी. खुराड्यातल्या कबुतरांची सारखीच जीवनसरणी. पिंजऱ्यातल्या राघूची पढवलेली वाणी. सरावलेल्या मनांच्या होतात बोथट संवेदना. सरावलेल्या मनांच्या होतात बोथट संवेदना. एखादेच भळभळते कवितेतून घेऊन वेदना. एखादेच भळभळते कवितेतून घेऊन वेदना. मी आमंत्रित करते संध्या वाघ यांना. नमस्कार, मी संध्या वाघ. साहित्यदीप प्रतिष्ठानच्या महिला दिन विशेष काव्य संमेलनात मी माझी कविता सादर करत आहे. तू. अदृश्य वर्णावरती मला भेटलीस तू. अदृश्य वर्णावरती मला भेटलीस तू. मनी जोपासलेली माझीच प्रतिमा तू. मनी जोपासलेली माझीच प्रतिमा तू. बाईपणाची कळ कशी सोसतेस तू. बाईपणाची कळ कशी सोसतेस तू.
विचारता तुझला ओठात हसलीस तू, विचारता तुझला ओठात हसलीस तू. पुरुषी अहंकाराचे सोहळे मिरवतेस तू, पुरुषी अहंकाराचे सोहळे मिरवतेस तू. जपताना स्वला बंडखोर झालीस तू, जपताना स्वला बंडखोर झालीस तू. चेहरे अनेक एकोप्याने वागवतेस तू, चेहरे अनेक एकोप्याने वागवतेस तू. ताठ मानेना जगाला भिडतेस तू, ताठ मानेना जगाला भिडतेस तू. शांत हृदयी ज्ञानाची ज्योत तू, शांत हृदयी ज्ञानाची ज्योत तू. अन्यायाशी लढताना पेटती मशाल तू, अन्यायाशी लढताना पेटती मशाल तू. शब्द गुंफताना भावबंधाची कविता तू, भावबंधाची कविता तू. जीवन ग्रंथातील प्रेमाचा अध्याय तू, जीवन ग्रंथातील प्रेमाचा अध्याय तू. धन्यवाद. धन्यवाद संध्या. वृंदालिमय. संवेदनांचा हा किती झाला गुंता, संवेदनांचा हा किती झाला गुंता. ताण छळणारा सोडवाया जाता, नाही उसवत आतड्याचा पीळ, नाही उसवत आतड्याचा पीळ. वाहत्या डोळ्यांना घातलेली खीळ. हाकेचे आभास ओढतात पाय, अनोळखी नभ दिशा शून्य छाय. माझ्या जंगलात गर्द घनदाट, माझ्या जंगलात गर्द घनदाट. अगतिक मीच चुकलेली वाट, अगतिक मीच चुकलेली वाट. मी आमंत्रित करते अमिता सामंत यांना. नमस्कार. साहित्यदीप प्रतिष्ठान पुणे आयोजित आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्तच्या या काव्यसंमेलनामध्ये मी आज माझी एक कविता सादर करणार आहे. मी अमिता देऊस्कर सामंत पुण्याहून. आधी सर्वप्रथम सर्व मैत्रिणींना आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. मैत्रिणींनो, आज मी जी कविता सादर करणार आहे ती अशा एका स्त्रीवर आहे की ती आपल्या अवतीभोवती आपल्याबरोबरच वावरत असते आणि स्वतःच्या मनोबळाने, स्वतःच्या मनाच्या जिद्दीने आणि अंगी बांधलेल्या कलेच्या साथीने बिकट परिस्थितीवर मात करून खंबीर उभी राहते. तर सादर करते. कवितेचं शीर्षक आहे एकटी होती. एकटी होती. अंतरंगी जपला होता तिने एकच प्रश्न, अंतरंगी जपला होता तिने एकच प्रश्न. मुक्यानेच लावत होती ती त्या प्रश्नाचा अर्थ. होता भवताली तिच्या डवरलेला बाग, होता भोवताली तिच्या डवरलेला बाग. ती मात्र एकलीच होती आपुलकीच्या शब्दांची आस. होता भोवताली तिच्या डवरलेला बाग. ती मात्र एकलीच होती आपुलकीच्या शब्दांची आस. कळतच नव्हते तिला होती ती पाकळ्या मिटून, कळतच नव्हते तिला होती ती पाकळ्या मिटून. मनात होती खंत एकलेपणाने जात होती ती खचून. कळतच नव्हते तिला होती ती पाकळ्या मिटून. मनात होती खंत एकलपणाने जात होती ती खचून. होती ती मनाने शांत आणि निर्मळ, तरीही होती ती मनाने शांत आणि निर्मळ. अंतरीच्या भावना होत्या शुद्ध आणि कोमल. झाली मग ती अंतर्मुख मनास लागली ती शोधू, झाली ती मग अंतर्मुख मनास लागली ती शोधू. आणि जागा झाला अंतरात्मा घालातच लागली हसू. कानात आला ऐकू तिला ओंकाराचा नाद, कानात ऐकू आला तिला ओंकाराचा नाद. उमगले तिला शिरी तिच्या आहे ब्रह्मांड नायकाचा हात. आली तिला मग अंतर्मनाची साथ, आली तिला तिच्या अंतर्मनाची साथ. नव्हती ती एकटी होती तिला तिच्या शब्द आणि सुरांची साथ. आली तिला मग तिच्या अंतर्मनाची साथ. नव्हती ती एकटी आली तिला होती तिला तिच्या शब्द आणि सुरांची साथ. फुलत गेले मग तिच्या शब्दांचे मुक्त फुलोरे,
खुलत गेले मग तिच्या शब्दांचे मुक्त फुलोरे अन उघडले दालन तिजसाठी त्या सप्त स्वर्गीय सुरांचे. झंकारल्या गेल्या सप्त सुरांच्या कोमल तारा, झंकारल्या गेल्या सप्त सुरांच्या कोमल तारा, शब्दातून सजल्या कळीच्या भावना साऱ्या. ती मग खुलत गेली मोकळी हसू लागली, ती मग खुलत गेली मोकळी हसू लागली, बहरलेल्या त्या बागेमध्ये ती दिमाखात डोलू लागली. ती मग खुलत गेली मोकळी हसू लागली, बहरलेल्या त्या बागेमध्ये ती दिमाखात डोलू लागली, ती दिमाखात डोलू लागली. धन्यवाद रसिको. अमिता देऊस्कर सांगत. धन्यवाद अमिता. ज्योत्स्नाताई चांदगुडे. तिची कविता ऐकत असताना मनात विचार आला, तिची कविता ऐकत असताना मनात विचार आला, तिची कविता बदलत आहे, तिची कविता बदलत आहे. तिची भाषा, तिचे विचार, तिची स्वप्ने सारं बदलत आहे. कालपर्यंत तिनं खूप सोचलं, कालपर्यंत तिनं खूप सोचलं. देशी असो की परदेशी, जगातली प्रत्येक ती एकाच मुशीतून जन्मलेली, जगातली प्रत्येक ती एकाच मुशीतून जन्मलेली, अगदी क्लोनिंग केल्यासारखी. तिच्या दुःखाची जातकुळीसुद्धा एकच, आणि आता क्लोनिंगचा शोध लागतोय. ती तर परंपरेचा मानदंड बाजूला सारून, ती तर परंपरेचा मानदंड बाजूला सारून बाहेर पडते क्लोनिंगमधून. स्वतःचा शोध घेते ती आणि स्वतःला सापडायला लागते ती. आता नोरा बनून क्लोनिंगमधून बाहेर पडायला लागली आहे ती. आता क्लोनिंगमधून बाहेर पडायला लागली आहे ती. मी आमंत्रित करते जयश्रीताई श्रोत्रिय. नमस्कार. मी जयश्री विजय श्रोत्रिय साहित्यदीप प्रतिष्ठान आयोजित महिला दिनानिमित्त होत असलेल्या कविसंमेलनात माझी स्वरचित कविता आज सादर करत आहे. स्त्रीला नेहमी भीती वाटायची बाई असण्याची, स्त्रीला नेहमी भीती वाटायची बाई असण्याची, बंधने, शिक्षा, दंड, शोषण, अवहेलना, उपेक्षा, इजा होते याची. स्त्रीला नेहमी भीती वाटायची बाई असण्याची, बंधने, शिक्षा, दंड, शोषण, अवहेलना, उपेक्षा, इजा होते याची. का असते मी नात्यात नेहमी दुय्यम आणि गौण, का असते मी नात्यात नेहमी दुय्यम आणि गौण, कसे फेडशील नरदेहा, कसे फेडशील नरदेहा, आई, पत्नी, मुलगी, बहीण यांचे तू ऋण. पुरुषाची मक्तेदारी अजूनही घरात आणि बाहेर चालते, पुरुषाची मक्तेदारी अजूनही घरात आणि बाहेर चालते. स्त्री कितीही शिकलेली असली, स्त्री कितीही शिकलेली असली तरी त्याला विचारूनच तिचे पुढचे पाऊल पडते. आता तरी तू स्वतःच्या अस्तित्वाचा विचार कर, आता तरी तू स्वतःच्या अस्तित्वाचा विचार कर, तुला जाणीव होईल. स्वतःवर आधी प्रेम करायला शिक, खंबीरपणे उभी राहशील. आता तरी तू स्वतःच्या अस्तित्वाचा विचार कर, तुला जाणीव होईल. स्वतःवर आधी प्रेम करायला शिक, खंबीरपणे उभी राहशील. तू ओळख तुझ्या आतील शक्तीला आणि संधी दे स्वतःला. तू ओळख तुझ्या आतील शक्तीला, संधी दे स्वतःला. घाबरून काही होणार नाही, घाबरून काही होणार नाही, शिकशील मानाने जगायला. ती उठली, शिकली, पैसे मिळवू लागली. ती उठली, शिकली, पैसे मिळवू लागली. प्रत्येक क्षेत्रात तिचे कर्तृत्व, प्रत्येक क्षेत्रात तिचे कर्तृत्व कौतुकाला पात्र झाली. घरचा बाहेरचा तोल सांभाळायला ती शिकली, घरचा बाहेरचा
तोल सांभाळायला ती शिकली. मी काहीही करू शकते, मी काहीही करू शकते याची जाणीव तिला झाली. स्त्री काहीही करू शकते, स्त्री काहीही करू शकते याची जाणीव पुरुषांना आता होऊ दे. स्त्री काहीही करू शकते याची जाणीव पुरुषांना आता होऊ दे. स्त्रीला माणूस म्हणून वागवा, स्त्रीला माणूस म्हणून वागवा, तिला खंबीरपणे उभे राहू दे. धन्यवाद. धन्यवाद जयश्रीताई. नीलम माणगावे. बाईपणापासून आईपणापर्यंत, बाईपणापासून आईपणापर्यंत तू मी एकच, तू मी एकच. पण बाईपणातून आईपण वजा केल्यानंतर, पण बाईपणातून आईपण वजा केल्यानंतर उरतंच कुठे काय? माणसाच्या जंगलात उपरेच तिचे पाय. आईपण सुद्धा एखाद्या बुजगावण्यासारखंच. हात, पाय, नाक, डोळे, मन, बुद्धी, विचार असूनही बापपणाच्या शेतात नुसतं उभं असतं, उन्हातान्हात एकांड. नाळेपासूनची नाळ तुटल्यानंतर उरतंच कुठे काय? नात्यांच्या गोतावळ्यात उपरेच तिचे पाय. एक पाय आईचा, एक पाय बाईचा, एक पाय आईचा, एक पाय बाईचा, एक घास काऊचा, एक घास चिवचा, याचा तिचा, त्याचा त्यांचा. सगळ्यांच्या घासांची खिरापत वाटता वाटता, सगळ्यांच्या घासांची खिरापत वाटता वाटता संपून जाते बाई. कवितांच्या अक्षरात शिल्लक राहते आई. सगळ्यांची खिरापत वाटता वाटता संपून जाते बाई आणि कवितांच्या अक्षरात शिल्लक राहते आई, शिल्लक राहते आई. मी आमंत्रित करते मीनाक्षीताई नवले यांना. साहित्यदीप प्रतिष्ठान आयोजित महिला दिनानिमित्त होत असलेल्या कवी संमेलनात मी मीनाक्षी नवले माझी चिमूटभर दुःख ही कविता सादर करीत आहे. कविता. फिरण्यासाठी मी बाहेर पडले, फिरण्यासाठी मी बाहेर पडले, तोंडाला मास्क बांधून, तोंडाला मास्क बांधून. फिरण्यासाठी मी बाहेर पडले, तोंडाला मास्क बांधून. चेहरा झाकून हातही स्वच्छ धुवून, चेहरा झाकून हातही स्वच्छ धुवून. वाटेत ती दिसली, वाटेत ती दिसली, खांद्यावर नशिबाचं पोतं घेऊन, खांद्यावर नशिबाचं पोतं घेऊन. समोर कचऱ्याचा ढीग, समोर कचऱ्याचा ढीग, तिच्या ढीगभर दुःखासारखाच, तिच्या ढीगभर दुःखासारखाच. कष्टाच्या काठीने ती तो उचकते आहे, कष्टाच्या काठीने ती तो उचकते आहे. काही मिळते का सुखाचे, काही मिळते का सुखाचे, शोधते आहे वेचते आहे. काही मिळते का सुखाचे, शोधते आहे वेचते आहे. हातानेच, हातानेच. क्षणभर थांबली, क्षणभर थांबली, त्याच हातावर चिमूटभर तंबाखू मळली. क्षणभर थांबली, त्याच हातावर चिमूटभर तंबाखू मळली. गोळी तोंडात टाकून, गोळी तोंडात टाकून, कचऱ्याच्या ढिगासारख्या तिच्या दुःखाला, कचऱ्याच्या ढिगासारख्या तिच्या दुःखाला गपगुमान गिळत राहिली. कचऱ्याच्या ढिगासारख्या तिच्या दुःखाला गपगुमान गिळत राहिली. आणि मी मंदिरात स्वच्छ हात जोडत, आणि मी मंदिरात स्वच्छ हात जोडत. ढीगभर सुखावरही, ढीगभर सुखावरही चिमूटभर सुख मागतेय. ढीगभर सुखावरही चिमूटभर सुख मागते. आणि तो कोरोना, आणि तो कोरोना दूर उभा आहे, आणि तो कोरोना
दूर उभा आहे. तिच्या लेकरांच्या पोटातल्या आगीला घाबरून आगीला घाबरून. धन्यवाद. धन्यवाद मीनाक्षीताई. भारती पांडे. वर्षानुवर्षांची बंधनं की जन्मजन्मांतरीची? वर्षानुवर्षांची बंधनं की जन्मजन्मांतरीची? नाजूक रेशमी खोलवर काचणारी, जड मणामणांच्या बेड्यांहूनही साऱ्या आयुष्याचं आठवणींचं ओझं जीवाच्या करारावर पेलणारी, सहालेली न सहालेली बंधनं सगळी आज तोडली आहेत प्राणांतिक आकांतानं. खूपसं मिळवलं, खूपसं गमावलंही. खूपसं मिळवलं, खूपसं गमावलंही. आज मोकळ्या अलवार पावलांनी मऊ थंडगार रेतीवर चालताना अथांग समुद्राचं जीव घाबरवणारं अनंत संगीत ऐकताना समोरच्या खुल्या क्षितिजाशी नजर मिळवताना एवढंच वाटतंय, इथून पुढची वाट कोणती? इथून पुढची वाट कोणती? मी आमंत्रित करते सविता इंगळे, अर्थातच सावी. नमस्कार. साहित्यदीप प्रतिष्ठान आयोजित महिला दिनानिमित्त होत असलेल्या कवी संमेलनामध्ये मी सविता इंगळे उर्फ सावी माझी एक कविता सादर करीत आहे आणि कवितेचं शीर्षक आहे सीते. कविता सादर करते. सीते. सीते आम्हाला नाही बाई तुझ्यासारखं जमणार. सीते आम्हाला नाही बाई तुझ्यासारखं जमणार. पातिव्रत्य सिद्ध करण्यासाठी तू अग्निपरीक्षा दिलीस, पण आम्हाला नाही ते जमणार. पतीसोबत तू वनवासाला गेलीस आणि पतिव्रतेची नवीन व्याख्या रूढ झाली. पतीसोबत तू वनवासाला गेलीस आणि पतिव्रतेची नवीन व्याख्या रूढ झाली, पण आम्हाला नाही ते शक्य होणार. सीते तुलाही मोह आवरला नाही ना लक्ष्मण रेषा ओलांडण्याचा. सीते तुलाही मोह आवरला नाही ना लक्ष्मण रेषा ओलांडण्याचा. साधूच्या वेशातल्या रावणाला तुलाही ओळखता आलं नाही ना. साधूच्या वेशातल्या रावणाला तुलाही ओळखता आलं नाही ना. मग आम्ही तर साधारण स्त्रिया, आम्हाला ते कसं काय जमणार. सीते म्हणून आता माझी लक्ष्मण रेषा मी स्वतःच आखते. सीते म्हणून आता माझी लक्ष्मण रेषा मी स्वतःच आखते आणि माझ्या सोयीप्रमाणे खुशाल त्या रेषेबाहेर ये जा करते. सीते म्हणून आता माझी लक्ष्मण रेषा मी स्वतःच आखते आणि माझ्या सोयीप्रमाणे खुशाल त्या रेषेबाहेर ये जा करते. आता मी तुझ्यासारखी अग्निपरीक्षा देत नाही. आता मी तुझ्यासारखी अग्निपरीक्षा देत नाही आणि कितीही रावण येऊ देत मी कोणालाच भीत नाही. आणि कितीही रावण येऊ देत मी कोणालाच भीत नाही. धन्यवाद. धन्यवाद सावी. संजीवनीताई तोपखाने. काळजातल्या काळज्या परसातले प्रश्न. काळजातल्या काळज्या परसातले प्रश्न. घराचा घोर, अंगणातल्या अडचणी, यातच असं किती दिवस गुंतायचं. प्रीतीची मधुर गाणी, विरहाची आर्त विराणी, राग रुसव्याची गाऱ्हाणी, अन्यायाची कहाणी, यावरच असं किती बरं लिहायचं. माझ्यातलं मी पण, तू निमीच कुंपण. माझ्यातलं मी पण, तू निमीच कुंपण. आत्मग्लानीचं लिंपण कोशाची गुंफण, यामध्ये असं किती बरं उरफाटायचं. नवे नवे प्रश्न मजसाठी आसुसलेले, नवी ध्येये, नवे विषय आज मला गवसलेत. सूर्य आणि चंद्रही क्षितिजावर विलसलेत. लेखणीला त्यांच्या तेजाने उजळायचे.
सूर्य आणि चंद्रही क्षितिजावर विलसलेत. लेखणीला त्यांच्या तेजानं उजळायचे. लेखणीला त्यांच्या तेजानं उजळायचे. मी आमंत्रित करते मीनाताई सातपुते यांना. नमस्कार, मी सौ मीना सातपुते, पुणे. साहित्यदीप प्रतिष्ठान आयोजित महिला दिनानिमित्त असलेल्या कवी संमेलनामध्ये मी माझी स्वरचित कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे महिला दिन. महिला दिनाचा कार्यक्रम ठरलेला. महिला दिनाचा कार्यक्रम ठरलेला. सभागृह गच्च भरलेलं. रंगीत वस्त्रांची सळसळ, लगबग करणाऱ्या हळूच हसणाऱ्या ललना, मोबाईलचं संगीत, कॅमेऱ्याची उघडमीठ, अत्तराचा मंद गंध. वातावरण भारलेलंच. व्यासपीठावर मान्यवर महिलांच्या सत्काराची तयारी. व्यासपीठावर मान्यवर महिलांच्या सत्काराची तयारी. हिच्या तिच्या कार्याचं कोडकौतुक. हिच्या तिच्या कार्याचं कोडकौतुक. महिलांचे रंगवलेले चेहरे कृतकृत्य. मी दूर बसून पाहतीये तिला. मी दूर बसून पाहतीये तिला. भिरभिरणाऱ्या नजरेची सावळीशी ती. लगबगीने इकडे तिकडे करणारी. बरीचशी साडी अंगावर. बरीचशी साडी अंगावर. कष्टाळू हातात किणकिणणाऱ्या बांगड्या. मी पाहतीये तिला. खुर्च्या लावताना, पुसताना, खाद्यपेयांची ने-आण करताना, पाणी भरून देताना. सारं काही अनिवार्य उत्सुकतेने पाहणारी ती. डोळ्यात प्रश्नांचं फुलपाखरू फडफडते. डोळ्यात प्रश्नाचं फुलपाखरू फडफडते. काय असतो ह्यो महिला दिन? मनात आलं, खरंच का या महिला दिनासाठी किती राबली असेल सकाळपासून. खरंच या महिला दिनासाठी किती राबली असेल सकाळपासून. कोणीच घेणार नाही का तिच्या कष्टाची नोंद? कोण करेल तिच्या फाटक्या स्वप्नांचा सत्कार? निदान एखादं गुलाबाचं फूल तरी देऊन. मनातला सल उगाचच अस्वस्थ करत होता. स्टेजवर महिला दिन मात्र उत्साहानं पार पडत होता. उत्साहानं पार पडत होता. धन्यवाद. धन्यवाद मीनाताई. हेमालेले. हे आहेत फक्त एकटीनेच भोगण्याचे क्षण. हे आहेत फक्त एकटीनेच भोगण्याचे क्षण. ही जाणीवांची चळत, ही नेणीवांची सल, ही उरीपोटीची आग नि जगावेगळं भान. हे आहेत फक्त एकटीनेच भोगायचे क्षण. हा अवेळीचा बहर, हा खुरटा वसंत, ह्या घाबरलेल्या झुळका नि न संपणारे तण. हे आहेत फक्त एकटीनेच भोगायचे क्षण. हे दिशाहीन अश्रू, हे दिशाहीन अश्रू, हे वावटळलेलं मन, हे निर्गुणी उसासे नि जुने ओले व्रण. हे आहेत फक्त एकटीनेच भोगायचे क्षण. हे आहेत फक्त एकटीनेच भोगायचे क्षण. मी आमंत्रित करते मनीषा आवेकर यांना. नमस्कार. साहित्यदीप प्रतिष्ठान आयोजित महिला दिनानिमित्त होत असलेल्या कवी संमेलनात मी सौ मनीषा आवेकर माझी कविता सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे स्त्रीत्व हाच गुन्हा. अनंतशा कालौघात तिचं दुःख वाहतंय. कधी थोडं सुकतंय, कधी भळभळतंय. कधी थोडं सुकतंय, कधी भळभळतंय. नाही सुरक्षित कन्या, नाही सुरक्षित नारी. नाही सुरक्षित कन्या, नाही सुरक्षित नारी. जो तो उपभोग्य मानी, सदानी कदा माजोरी. जो तो उपभोग्य मानी, सदानी कदा माजोरी. गुंड मवाली रोमियो एकतर्फी प्रेम करी. प्रतिसाद नाकारता आम्ल फेके तोंडावरी. लग्न ठरता नाही हो मला दुय्यमच स्थान. भाराभार खर्चामुळे वडिलांची मोडेमान. पैसे, फ्लॅट, सोनं नाणं, अरेरवी मागणीची. काय करावं उमजेना, मनी धास्ती अखंडची. मिळवती असूनही हुकमत तिच्यावर. मिळवती असूनही हुकमत तिच्यावर.
काही विरुद्ध बोलता हात टाकी अंगावर, काही विरुद्ध बोलता हात टाकी अंगावर. माझं स्त्रीत्व हाच गुन्हा, माझं स्त्रीत्व हाच गुन्हा. कधी खरी समानता, कधी खरी समानता. मनी विचारांचा गुंता कुणी उत्तर सांगता, मनी विचारांचा गुंता कुणी उत्तर सांगता. धन्यवाद. धन्यवाद मनीषाताई. चंचल काळे. जन्मदात्याच्या पैशाच्या मोहानच ढकललं तिला या चौकटीत, जिथे सूर्याऐवजी दिव्यांच्या उगवण्यानंच सुरू होते जगण्याची धडपड, आणि चिमण पाखरांना वाऱ्यावर सोडूनच सुरू होतो रात्र नावाचा दिवस. तिला नाकारायचे हे सारं, पडायचे बाहेर या चौकटीतून. बाहेरच्या जगावरचा विश्वास उडाला असला तरीही पण हे पक्क माहीत आहे तिला, ही चौकट आता कायमच चिकटून आपल्या बरोबर सगळीकडेच. म्हणूनच ती अजूनही तिथेच त्या चौकटीत तशीही मोकळीही तरीही बंदिस्त. मी आमंत्रित करते अंजलीताई देसाई यांना. नमस्कार. साहित्यदीप प्रतिष्ठानतर्फे महिला दिनानिमित्त आयोजित होणाऱ्या कवी संमेलनात मी अंजली देसाई माझी कविता सादर करत आहे. तू कुठे काय केलेस. तू सहज म्हणालीस, तू घरीच असतेस, म्हणावे असे तू कुठे काय केलेस. तू सहज म्हणालीस, तू घरीच असतेस, म्हणावे असे तू कुठे काय केलेस. कुणाला तरी उडता यावे म्हणून तू तुझे पंख कापलेस. कुणाला तरी उडता यावे म्हणून तू तुझे पंख कापलेस. रोप उंच उंच वाढावे म्हणून माती बनून मुळाला घट्ट धरून ठेवलेस. रोप उंच उंच वाढावे म्हणून मूळ बनून मातीला घट्ट धरून ठेवलेस. मनोरा स्थिर राहावा म्हणून पायाचा दगड बनून स्वतःला गाडून घेतलेस. मनोरा स्थिर राहावा म्हणून पायाचा दगड बनून स्वतःला गाडून घेतलेस. तुफानातल्या गलबताचा किनारा व्हायचे ठरवलेस. तुफानातल्या गलबताचा किनारा व्हायचे ठरवलेस. काटे तुडवत फुले फुलवत आभाळही पेललेस. काटे तुडवत फुले फुलवत आभाळही पेललेस. मोजता न येणाऱ्या वाळूच्या कणांसारखे, मोजता न येणाऱ्या वाळूच्या कणांसारखे अमर्याद कितीतरी केलेस. बयो, तरीही का म्हणतेस तू कुठे काय केलेस. बयो, तरीही का म्हणतेस तू कुठे काय केलेस. धन्यवाद. धन्यवाद अंजलीताई. प्रभाताई सोनवणे. आयुष्य काजळते अन हृदयाशी सलतो काटा. आयुष्य काजळते अन हृदयाशी सलतो काटा, तेव्हाच भेटती सखये सृजनाच्या अभिमंत्रित वाटा. दाटते मनात काहूर भोवती भयाण सन्नाटा. दाटते मनात काहूर भोवती भयाण सन्नाटा, तेव्हाच भेटती सखये सृजनाच्या अभिमंत्रित वाटा. सृजनाच्या अभिमंत्रित वाटा. सागरी नाव वल्हवता ग्रासती भयंकर लाटा. सागरी नाव वल्हवता
ग्रासती भयंकर लाटा, तेव्हाच भेटती सखये सृजनाच्या अभिमंत्रित वाटा. घडले नसता काही, भलताच होई बोभाटा, तेव्हाच भेटती सखये सृजनाच्या अभिमंत्रित वाटा. वेगळेपणा जाणवता, वेगळेपणा जाणवता, अहिकास मिळतो फाटा, तेव्हाच भेटती सखये, तेव्हाच भेटती सखये सृजनाच्या अभिमंत्रित वाटा, सृजनाच्या अभिमंत्रित वाटा. नंतर आमंत्रित करते प्रियाताई निफाडकर यांना. नमस्कार. साहित्यदीप प्रतिष्ठान आयोजित आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन कवी संमेलनामध्ये मी चिंचोडून सौ प्रिया निफाडकर माझी एक कविता सादर करते. माझ्या कवितेचं नाव आहे आक्रोश. कासवासारखे घेतले तिने तिचे हातपाय आत आकसून, पाठ मात्र तिची टणक झाली होती टक्के टोणपे खाऊन खाऊन. कासवासारखे घेतले तिने तिचे हातपाय आत आकसून, पाठ मात्र तिची टणक झाली होती टक्के टोणपे खाऊन खाऊन. मन मात्र आतल्या आत आक्रंदत होतं आणि व्यक्त व्हायला क्षीणपणे धडपडत होतं. तिचं मन आतल्या आत आक्रंदत होतं आणि व्यक्त व्हायला क्षीणपणे धडपडत होतं. ती म्हणाली, आक्रोश माझा मूक पण खरा. ती म्हणाली, आक्रोश माझा मूक पण खरा. ते म्हणाले, आउटडेटेड झालाय तुझा आक्रोश सारा. ती म्हणाली, आक्रोश माझा मूक पण खरा. ते म्हणाले, आउटडेटेड झालाय तुझा आक्रोश सारा. हे ऐकून मन बिचार आणखीनच हिरमुसली. तेव्हा ती मनाला म्हणाली, रहा तू कायम पॉझिटिव्ह. आउटडेटेड आणि अपडेटेड या दोन्हीही टर्म्स आहेत सब्जेक्टिव्ह. तेव्हा ती मनाला म्हणाली, रहा तू कायम पॉझिटिव्ह. आउटडेटेड आणि अपडेटेड या दोन्हीही टर्म्स आहेत सब्जेक्टिव्ह. मन बिचार मूकपणे तिचं ऐकत राहिलं. मन बिचार मूकपणे तिचं ऐकत राहिलं. आक्रोशाच्या खुणा अंगभर वागवत राहिलं. अलीकडे मात्र मनाने आक्रोश करायचं सोडून दिलं. अलीकडे मात्र मनाने आक्रोश करायचं सोडून दिलंय आणि खिडकीतून दिसणाऱ्या आकाशाच्या चतकोर तुकड्यावर समाधान मानलंय. चतकोर तुकड्यावर समाधान मानलंय. धन्यवाद. धन्यवाद प्रियाताई. स्वाती ठकार. तू सुखी आहेस ना, असं गाफील क्षणी कसं कोण जाणे, पण तू विचारलंस. तू सुखी आहेस ना, असं गाफील क्षणी कसं कोण जाणे, पण तू विचारलंस. आणि डोळे भरून आले, आणि डोळे भरून आले. किती खेटाळण्याचे हेलकावे, फसवणुकीच्या गिरक्या आणि वंचनांचे तडाखे, टोमण्यांचे उंच उंच झोके मनाच्या स्क्रीनवर एका मागोमाग एक तरळून गेले. डोळे टिपले आणि जरा अवंढा गिळलो. आणि जरा अवंढा गिळून समोर पाहिलं तर तुझा असहाय्य अगतिक थकलेला चेहरा. आणि मनात पुन्हा डोकावून पाहिलं, पडदा कोरा करकरीत. नव्या शोसाठी तयार. हाऊज दॅट. मी आमंत्रित करते वासंतीताई वैद्य यांना. नमस्कार. साहित्यदीप प्रतिष्ठान आयोजित महिला दिनानिमित्त होत असलेल्या कवी संमेलनात मी वासंती वैद्य माझी कविता सादर करीत आहे. कवितेचं शीर्षक आहे स्त्री कुठेच नाही हरवली.
मला वाटत होतं माझी आजची लेक, मला वाटत होतं माझी आजची लेक कापलेल्या केसांची, जीन्स टी शर्ट घालते पाहते स्वप्न विदेशाची. मला वाटत होतं माझी आजची लेक कापलेल्या केसांची, जीन्स टी शर्ट घालते पाहते स्वप्न विदेशाची. करिअरसाठीही सर्वस्व पणाला लावणार, करिअरसाठीही सर्वस्व पणाला लावणार. ईमेलच्या काळात गळी मोबाईल मिरविणार, ईमेलच्या काळात गळी मोबाईल मिरवणार. हिला काय कळणार बकुळीचा वळेसर, हिला काय कळणार बकुळीचा वळेसर, मंगळसूत्रांच्या वाट्यांमधील माहेर आणि सासर. हिला काय कळणार बकुळीचा वळेसर, मंगळसूत्रांच्या वाट्यांमधील माहेर आणि सासर. हलव्याचे दागिने बागेतली डोहाळ जेवणं, हलव्याचे दागिने बागेतली डोहाळ जेवणं, भोंडल्याची गाणी आणि कोजागिरीचं चांदणं, भोंडल्याची गाणी आणि कोजागिरीचं चांदणं. हिला काय कळणार. मी साशंक होते, मी साशंक होते तिच्या गृहिणी सून आणि वात्सल्याबाबत, मी साशंक होते तिच्या गृहिणी सून आणि वात्सल्याबाबत. कितीशी करेल आयुष्यात आव्हानांची सोबत, कितीशी करेल आयुष्यातल्या आव्हानांची सोबत. वेगापुढे टिकतील का नाजूक धागे नात्यांचे, वेगापुढे टिकतील का नाजूक धागे नात्यांचे. जगा उद्धरेल का धरून दोर हाती पाळण्यांचे, जगा उद्धरेल का धरून दोर हाती पाळण्यांचे. अचानक मला कळलं, अचानक मला कळलं, रक्तातच आहेत हिच्या स्त्रीत्वाचे सगळे गुण, रक्तातच आहेत हिच्या स्त्रीत्वाचे सगळे गुण. हातातच आहेत सगळे हरवले वाटणारे सूर, हातातच आहेत सगळे हरवले वाटणारे सूर. वेळ येताच दबलेलं गीत फुलणार आहे, वेळ येताच दबलेलं गीत फुलणार आहे. विदेशाच्याही आकाशात ही चांदणच वेचणार आहे, विदेशाच्याही आकाशात ही चांदणच वेचणार आहे. अचानक जेव्हा काल ती स्वगत बोलली, अचानक जेव्हा काल ती स्वगत बोलली, मोबाईलच्या ओझ्यानं बॅगेत फुलं कोमेजली, मोबाईलच्या ओझ्यानं बॅगेत फुलं कोमेजली. धास्तावलेली मी लागलीच उमगली, धास्तावलेली मी लागलीच उमगली. सगळं आलबेल आहे, सगळं आलबेल आहे, स्त्री कुठेच नाही हरवली, स्त्री कुठेच नाही हरवली. धन्यवाद. धन्यवाद वासंतीताई. उषा मेहता. जन्मापासूनच गृहीत धरलेलं परक्याचं धन, जन्मापासूनच गृहीत धरलेलं परक्याचं धन. केले जरा लाडकोड तरी, केले जरा लाडकोड तरी. गोजीरवाण्या वयापासून, गोजीरवाण्या वयापासून स्पष्ट नाद नांदता मनात, स्पष्ट नाद नांदता मनात. कधी एकदा दान करून टाकतो. तिला नको शिक्षण, चूलच बरी, नको कुठला वारा, घरातच बरी. कधी कधी तर सरळ ओलीसच ठेवायचं. धन कसलं बनच उंडारण्यासाठी. झालंच जर काही बाही, झालंच जर काही बाही टाकायचं निपटून, झालंच जर काही बाही टाकायचं निपटून. नाहीच जमलं तर नाहीसं करायचं परक्याचं धन, नाहीच जमलं तर नाहीसं करायचं परक्याचं धन. जन्मापासून गृहीतच धरलेलं परक्याचं धन, जन्मापासून गृहीतच धरलेलं परक्याचं धन. त्यानंतर मी आमंत्रित करते तनुजा चव्हाण. नमस्कार. साहित्यदीप प्रतिष्ठान आयोजित महिला दिनानिमित्त होत असलेल्या कवी संमेलनात मी तनुजा चव्हाण माझी एक कविता सादर करत आहे. जागर. गर्भातच अंत कधी ना कुठल्याही कळीचा भावा, गर्भातच अंत कधी ना कुठल्याही कळीचा भावा. स्त्री शक्तीचा अर्थ नवीन मना मनात रुजवावा. सरस्वतीला नित्य राहो शिक्षणाचे खुलेच दार, सरस्वतीला नित्य राहो शिक्षणाचे खुलेच दार. हुंडा देण्या घेण्या न भावी
कुणी लक्ष्मी कधी तयार. कुणी छेडता तिला दुर्गा बनून प्रगटावी. कुणी छेडता तिला दुर्गा बनून प्रगटावी. तिने होऊन महाकाली त्यास कठोर शिक्षा द्यावी. हरेक गृहिणीस द्यावा नित्य अन्नपूर्णेचा मान. हरेक गृहिणीस द्यावा नित्य अन्नपूर्णेचा मान. मग्न कामात विरत. मग्न कामात विरत तीही अष्टभुजे समान. हाच सन्मान स्त्रीतत्वाचा. हाच सन्मान स्त्रीतत्वाचा असा करावा निरंतर. तोच असेल खराखुरा. तोच असेल खराखुरा त्या आदिशक्तीचा जागर. तोच असेल खराखुरा त्या आदिशक्तीचा जागर. धन्यवाद. धन्यवाद तनुजा. आता आपण ही जी पुढची कविता आहे ती आपल्या तेजस्वला कवयित्री संमेलनाची समारोपाची कविता आहे. आणि मी घेते आता निलिमाताई गुंडी यांची कविता, आपल्या सगळ्यांच्याच आवडीची कविता त्रिधा राधा. मी वाचत असते कवितेतली यमुनेच्या काठावर बासरीच्या सुरात बुडून गेलेल्या राधेची युगानुयुगीची चीरतंद्रा. मी वाचत असते कवितेतली यमुनेच्या काठावर बासरीच्या सुरात बुडून गेलेल्या राधेची युगायुगीची चीरतंद्रा. तोच वाचते एकाच वेळी दारावरची घंटा, टेलिफोनचे रिंग आणि कुकरची शिट्टी कर्कश. मी अनुभवते ही अशी व्यवहाराच्या काठावरची त्रिधा राधा. त्रिधा राधा, त्रिधा राधा. मी निलिमाताईंच्या या कवितेनंतर आमंत्रित करते ज्योतिताई सरदेसाई यांना. नमस्कार. साहित्य दिन प्रतिष्ठान आयोजित महिला दिनानिमित्त होत असलेल्या कवी संमेलनात मी ज्योती सरदेसाई माझी एक कविता सादर करीत आहे. कवितेचे शीर्षक आहे ती बदलते आहे. बंदशा घरात होती म्हणे ती सुखात. चुल मुलं नि परस हेच विश्व ती पाहत. घरामध्ये किती जण सत्ता सासूच्या हातात. सत्तेसाठी हे वेदावे सासू सुनानी जावात. जन म्हणती सगळे तिचे मन संकुचित. सुख दुजाचे पाहून मनोमनी ती झुरत. अवचितपणा आला शिक्षणाचा कवडसा. अवचितपणा आला शिक्षणाचा कवडसा. मग मोकळ्या जागल्या तिच्या पुढे दाही दिशा. बदलले विश्व तिचे बदलली तीही पण. गेला राग द्वेष सारा सुखे भारले जीवन. असो साहित्य विज्ञान नृत्य गायन आदी कला. वर्ज नाही मुळी जरा क्षेत्र कोणतेही तिला. देशरक्षणासाठीही तिने कंबर कसली. अवकाशी सफरही तिची करुनिया झाली. बदलते आहे ती नि बदलवते विश्व सारे. तोंडे बोटात घालती तिला आव्हान देणारे. तोंडे बोटात घालती तिला आव्हान देणारे. धन्यवाद. धन्यवाद ज्योतिताई. आज आपण सर्वजण तेजस्वला कवयित्री संमेलनासाठी आवर्जून उपस्थित राहिलात. सर्व कवितांना भरभरून दाद दिलीत. साहित्यदी प्रतिष्ठानच्या वतीने मी आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. आणि आपण अशीच सगळ्याच कार्यक्रमांना आजवर जशी दाद देत आलात तसं इथून पुढे आपल्या साहित्यदी प्रतिष्ठानच्या कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहाल. या कार्यक्रमांना भरभरून दाद द्याल. मनपूर्वक धन्यवाद.